छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसाला स्वाभिमान देण्याचं काम केलं. त्या स्वाभिमानाच्या बळावर इतकी माणसं उभी राहिली. पन्हाळ्याच्या त्या वेढ्यामध्ये राजे अडकले. त्या वेढ्यातनं कसं बाहेर पडायचं हा प्रश्न राजांच्या समोर आहे. आणि योजना आखली गेली. 2 पालख्या तयार केल्या गेल्या. एका पालखीमध्ये शिवा काशीद नावाचा मावळा छत्रपती शिवरायांची वेशभूषा करून ते रूप घेऊन सिद्धी जोहरकडे भेटायला जाणार आणि दुसऱ्या पालखीतनं स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सोबत बाजीप्रभू देशपांडेंना घेऊन वडखिंडी मार्गे विशाळगडावरती जाणार अशी योजना तयार झाली. तो शिवा काशीद छत्रपती शिवाजी महाराजांचं वेश घेऊन त्या पालखीत बसला. पण बसताना त्या शिवा काशीदला माहित आहे सिद्धी जोहरकडे जाणं म्हणजे साक्षात मृत्यूला मगरमिठी मारणं. माहित आहे सिद्धी जोहरकडे जाणं म्हणजे साक्षात मृत्यूकडे जाणं. पण तरी सुद्धा हसत हसत हा शिवा काशीद पालखीत बसतो. काय दिला असेल राजाने या शिवा काशीदला? त्या राजा शिवा काशीदचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास हा उन्या पुऱ्या 4 महिन्यांचा. पन्हाळगडावरच्या त्या 4 महिन्यांच्या भेटीमध्ये शिवा काशीदच्या मनात असं काय या राजाने पेरलं असेल की तो सगळं काही सोडून मृत्यूला मदर विटी मारायला तयार होतो. तो शिवा काशीद आपल्या बायकोला सांगतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी एक संधी दिली शिवाजी महाराज व्हायची. त्या संधीचं सोनं करायला चाललोय. तो शिवा काशीद जातो. पण मरताना मात्र जन्माला आलोय तो शिवा काशीद म्हणून आलो असेल. पण मरताना मात्र शिवाजी महाराज मरतोय हे सांगत तिथल्या मातीला गेला. हे सांगत मरणारा मगर मिठी त्या शिवा काशीदनं मारली. अशा निष्ठावंतांची मांदियाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभी केली. ती माणसं या महाराष्ट्राच्या मातीत उभी राहिली. ती मातीतली माणसं उभी राहिली प्राणपणानं निस्वार्थी भावानं. राजानं सांगितलंय या मातीसाठी लढायचंय. हा विचार डोक्यासमोर ठेवून डोळ्यासमोर ठेवून लढली. म्हणून हे स्वराज्य तुम्हाला आम्हाला मिळालं. हे सगळ्यात मोठी गोष्ट. त्या सगळ्यांच्या त्यागाच्या बळावरती, त्या शूरवीरांच्या त्यागाच्या बळावरती, त्या मर्द मावळ्यांच्या त्यागाच्या बळावरती या मातीला स्वराज्य मिळालं. तुम्ही आम्ही त्या सगळ्या शूरवीरांच्या पराक्रमाचा जागर करणं खऱ्या अर्थानं मला गरजेचं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या कथा आपण ऐकतो. अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची बोट, पन्हाळगडाच्या त्या वेड्यातनं सुटका आणि आग्र्याच्या कैदेतनं सुटका इथपर्यंतचा इतिहास आम्हाला माहित आहे. पण त्या पलीकडे जाऊन हा राजा पराक्रमी होता यात शंका नाही. पण या पलीकडे जाऊन हा राजा किती प्रजाहितदक्ष होता, हा राजा किती लोककल्याणकारी होता. इथल्या शेतकरी कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये हा राजा किती जागरूक होता, सजग होता याचा सुद्धा विचार करणं आणि हे सगळं सुद्धा तुम्हाला आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य उभा केलं. या मातीमध्ये शेतकरी कष्टकऱ्याचं राज्य उभा राहिलं. हे राज्य उभा राहत असताना छत्रपती शिवरायांच्या राज्याचा जाहीरनामा आहे. सर्वांस पोटास लावणे हा जाहीरनामा या राज्याचा आहे. या राज्यातला शेतकरी जगला पाहिजे. या राज्यातला कष्टकरी कामकरी माणूस जगला पाहिजे. हे एकमेव ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवून, ते प्राथमिक ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्या स्वराज्याची त्या ठिकाणी स्वराज्याचा कारभार सुरू झाला. शेतकरी हिताचे निर्णय शिवाजी महाराजांनी घेत असताना आपल्या सैन्याला हा राजा सांगतोय शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावणाऱ्याची गाय केली जाणार नाही. हे आपल्या सैन्याला ठणकावून सांगणारा हा शेतकरी हिताचा राजा याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. ज्यावेळेस सैन्य मोहिमेवर जात असतं त्यावेळेस त्या सैन्याला पत्र काढून हा राजा सांगतो एखाद्या ठिकाणी जाल, मुक्कामासाठी तुमचा तळ पडेल. रात्रीच्या गारठ्यामध्ये तुम्ही शेकोटी कराल. त्यावेळेस त्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या पिकावरती त्या शेकोटीच्या ठिणग्या पडू देऊ नका. शेतकऱ्याचं नुकसान होऊ देऊ नका. मोहिमेला जात असताना शेतकऱ्याच्या बांधावरनं चालत जा, उभ्या पिकातनं जाऊ नका. आणि शेतकऱ्याकडनं लाकूड फाटा घ्यायची वेळ आली, शेतकऱ्याकडनं अन्नधान्य घ्यायची वेळ आली तर त्याचा मोबदला त्या शेतकऱ्याला देऊन घ्या. इतक्या बारीक सारीक बारकाईनं विचार इथल्या शेतकरी कष्टकऱ्याच्या बाबतीत करणारा हा प्रजाहितदक्ष राजा, हा लोककल्याणकारी शेतकऱ्यांचा राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला. आजही गाव खेड्यावरची वाड्या वस्त्यावरची माय भगिनी माय माऊली म्हणते पिढा पिढा टळू दे बळीचं राज्य येऊ दे. तिच्या लक्षामध्ये असणारा पहिला राजा तो पुराणातला बळी आणि दुसरा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. इथल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात, इथल्या कष्टकऱ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धीचा प्रकाश या राजाने पेरला. इतकंच नाही तर हा राजा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये किती सजग आहे. भविष्याचा धोरण हा राजा कसा आखतोय, भविष्याची चिंता हा राजा कसा करतोय.
आपल्याकडे आज मोजणी पद्धत आहे, मोजणी पद्धत आली. आपण शेताची आपल्या क्षेत्राची मोजणी करतो. ही मोजणी पद्धत आणली कुणी? सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मातीत आणली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी. 5 फूट 5 हाती 14 तसूची लांब काठी ही एकच जमीन मोजण्याचं एकच शिवाजी महाराजांनी निर्माण केलंय. त्या जोरावर इथल्या जमिनी मोजण्याचं काम केलं आणि कस्ताऱ्याच्या नावेवर जमीन करण्याचं एक धोरण शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत आखलं. म्हणून इथल्या शेतकऱ्यांच्या नावावर इथल्या जमिनी झाल्या, कसणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावरती ती जमीन झाली पाहिजे या उदात्त ध्येयानं महाराष्ट्रात शेतकऱ्यांची मोजणी करण्याची ही संकल्पना शिवाजी महाराजांनी उभी केली. म्हणजे आज जे 7 बारे तुमच्या माझ्या नावावरती आहेत त्या 7 बाऱ्याच्या संकल्पनेचा उद्गाता म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आठवावे लागतील. या गोष्टीचा बारकाईने विचार तुम्ही शेतकरी कष्टकरी म्हणून केला पाहिजे. छत्रपती ज्या शिवरायांनी या मातीत शेतकऱ्यांचं राज्य उभा केलं, आज त्याच मातीत शेतकऱ्यांची अवस्था जर पाहिली अत्यंत दैर्य आणि चिंतनीय अवस्था या शेतकऱ्यांची आहे. या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ता कसा असतो, शेतकरी हिताचं राज्य कसं असतं, लोकांच्या हिताचं राज्य कसं असतं हे ज्या राजानं दिलं त्या राजांचा आदर्श सांगणारा या महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्यांच्या दुधाला रस्त्यावरती फेकलं जातं, त्याच्या पिकाला त्याच्या शेतमालाला कवडी मोलाचा भाव दिला जातो. हे सगळं पाहिल्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज कळालेत काय, खऱ्या अर्थानं त्या राजाचे विचार आपण आमच्या डोक्यात घेतलेत काय याचा सुद्धा विचार करणं खऱ्या अर्थानं आम्हाला गरजेचं वाटतं. मग शिवराय कळले कुणाला? व्हिएतनाम नावाचं एक छोटंसं राष्ट्र आहे, मुंबईपेक्षा सुद्धा लहान राष्ट्र आहे. त्या राष्ट्रानं गेली 36 वर्ष अमेरिकेसारख्या बलाढ्य सत्तेशी झुंज दिली आहे. त्या अमेरिकेचे त्या व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष असं म्हणतात गेली 36 वर्ष आम्ही अमेरिकेसारख्या बलाढ्य सल्तनतीशी झुंज देतोय. याचं एकमेव कारण आहे आमच्या डोळ्यासमोर आदर्श कोणाचा असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. आणि खरं आहे 7 समुद्रापार असणाऱ्या त्या व्हिएतनाम राष्ट्राच्या चौकात याच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. छत्रपती शिवाजी महाराज कळले कुणाला तर त्या व्हिएतनामला कळले. त्या शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन ते छोटंसं व्हिएतनाम, मुंबईपेक्षा लहान असलेलं व्हिएतनाम गेली 36 वर्ष अमेरिकेसारख्या बलाढ्य सत्तेला झुंजावतंय. छत्रपती शिवाजी महाराज कळले कुणाला? बुंदेलखंडाचा राजा चित्रसाल बुंदेला महाराष्ट्रात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य पाहिलं, आदर्श पाहिला आणि तो आदर्श घेऊन हा छत्रसाल बुंदेला पुन्हा आपल्या राज्यात गेलाय, आपल्या बुंदेलखंडात गेलाय, तिथली माणसं उभा केली. या राजाचा आदर्श घेऊन त्या छत्रसाल बुंदेलानं बुंदेलखंडात जाऊन बुंदेलखंड स्वतंत्र केला. छत्रपती शिवाजी महाराज कळले कोणाला? त्या राजा छत्रसाल बुंदेलाला कळले. या राजाचा आदर्श घेऊन त्या छत्रसाल बुंदेलानं आपलं राज्य स्वतंत्र केलं. तिथल्या लोकांचं लोककल्याणकारी राज्य शिवरायांचं राज्य पाहून त्यानं त्या बुंदेलखंडात उभा केलं. मला वाटतं शिवाजी महाराज आज आम्हाला वेगवेगळ्या अंगानं आणि वेगवेगळ्या अनुषंगानं कळणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा राजा जितका प्रजाहितदक्ष आहे, जितका पराक्रमी आहे, तितका हा राजा भविष्याचा विचार करतोय, तितकाच हा राजा कल्पक आहे. सुरतेच्या मोहिमेवर शिवाजी महाराज गेलेत. सुरतेची लूट छत्रपतींनी केली. सुरतेची लूट करून अपार धनदौलत सुरतेवर शिवाजी महाराज घेऊन आलेत. फक्त लूट आणली नाही, फक्त धनदौलत शिवाजी महाराजांनी आणली नाही, फक्त मुलूक काबीज करून शिवाजी महाराज आले नाही, तर त्या सुरतेच्या लुटीतनं एक यंत्र शिवाजी महाराजांना मिळालं. ते यंत्र कशाचं आहे हे कळण्याची धडपड शिवाजी महाराजांची वाढली. त्यांनी इंग्रजांना पत्र लिहिलं, आम्ही काल सुरतेवर हल्ला केलाय, त्या सुरतेच्या हल्ल्यात त्या सुरतेच्या लुटीत आम्हाला एक यंत्र सापडलंय, ते यंत्र नेमकं कशाचं आहे जरा चौकशी करून सांगा. पण इंग्रजांनी सांगितलं नाही, तर या राजाचा शोध घेणं, या राजाची धडपड थांबली नाही. शोधलं आणि अखेर सापडलं. हे यंत्र कशाचं आहे? शिवाजी महाराजांना कळलं हे यंत्र छपाई करण्याचं यंत्र आहे. आणि मग राजांना वाटलं बरं झालं हे छपाई करण्याचं यंत्र मिळालंय, आता ग्रंथ छापता येतील, आता पुस्तकं छापता येतील, आता अभंग ओव्या छापता येतील, ज्ञानाचं भंडार इथल्या सामान्य लोकांसाठी खुलं करून देता येईल. मात्र ते छपाई करण्याचं यंत्र महाराष्ट्रात आणून राज्य करणार काय होते? ते यंत्र चालवायला माणूस नव्हता. म्हणून शिवाजी महाराजांनी सुरतेवर येताना ते छपाई करण्याचं यंत्र त्या सुरतेमधल्या भीमजी पारेख नावाच्या व्यक्तीला दिलंय आणि त्याला सांगितलंय तू पुस्तक निर्माण कर, तू ग्रंथ निर्माण कर, ज्ञानाचं भंडार इथल्या सामान्य लोकांसाठी खुलं झालं पाहिजे. ते यंत्र तिथल्या त्या भीमजी पारेख नावाच्या व्यक्तीला देऊन शिवाजी महाराज महाराष्ट्रात आले
आणि त्या भीमजी पारेखनं त्या छपाई करण्याच्या यंत्राच्या जीवावर या हिंदुस्थानातला पहिला छापखाना उभा केला त्या सुरतेत आणि त्या छापखान्याला नाव दिलं श्री शिवाजी छापखाना. आजही कधी सुरतेत गेल्यानंतर तो शिवाजी छापखाना आम्हाला मिळतो. म्हणजे आज जी प्रिंटिंगची टेक्नॉलॉजी आमच्या देशात आली, जी छपाई करण्याची टेक्नॉलॉजी आमच्या देशात आली, या सगळ्याचा उद्गाता आणि या सगळ्याचं मूळ कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला आणि आम्हाला लक्षामध्ये घेतली पाहिजे. खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचा गुणगौरव या देशाने केला. या देशाची या देशाचा नौदल विभाग आहे त्या नेव्हीच्या गेटवरती, मेन गेटवरती असं लिहिलेलं आहे, मराठा नौदलाचे, भारतीय नौदलाचे जनक